आज आपण बघणार आहोत लीस्ट स्क्वेअर अँड फिटेड मॉडेल. Simple regression model is initially posed on hypothesis considering the relationship among the dependent and independent variable. Simple regression model is initially posed in hypothesis. काय त्यांच्यातलं रिलेशनशिप हे एक तर इंडिपेंडेंट असेल किंवा डिपेंडंट व्हेरिएबल असतात. The least square method is the most widely used procedure for developing estimate for a model parameter. लीस्ट स्क्वेअर मेथड ही कुठे यूज केली जाते की डेव्हलपिंग एस्टिमेट ऑफ मॉडल पॅरामीटर. द सिम्पल लिनियर रिग्रेशन मॉडल इज वाय इज इक्वल्स टू बीटा नॉट प्लस बीटा 1x प्लस एप्सिलॉन, वेअर एप्सिलॉन काय द सिम्पल लिनियर रिग्रेशन मॉडल त्याचं इक्वेशन काय आहे वाय इज इक्वल्स टू बीटा नॉट प्लस बीटा 1x प्लस एप्सिलॉन, वेअर एप्सिलॉन इज अ रँडम एरर टर्म. एप्सिलॉन काय रँडम एरर टर्म. फॉर सिम्पल लिनियर रिग्रेशन द लीस्ट स्क्वेअर एस्टिमेट ऑफ द मॉडल पॅरामीटर बीटा नॉट डिनोट्स बी नॉट अँड बीटा 1 डिनोट्स B1. बीटा नॉट काय डिनोट करतो बी नॉट अँड बीटा 1 डिनोट काय करतो B1. यूजिंग दिस एस्टिमेट रिग्रेशन इक्वेशन इज कन्स्ट्रक्ट, म्हणजे हे इक्वेशन यूज करून काय इक्वेशन तयार होतं वाय कॅप इज इक्वल्स टू बी नॉट प्लस B1x. Recall that the least square method involve minimizing the sum square residual. एक ग्राफ दिलेला आहे आपल्याला स्कॅटर ग्राफ. त्यात काय हा एक्स आहे आणि वाय एक डॉट 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 आहे आणि एक लाईन त्याच्यातून पास होते. त्या लाईनला काय म्हणतात लीस्ट स्क्वेअर रिग्रेशन लाईन. आणि एक इक्वेशन तयार काय होतं वाय कॅप इज इक्वल्स टू बी नॉट प्लस B1x. सम ऑफ अ स्क्वेअर रेसिड्युअल इज समेशन वाय I minus y1 cap square is equals to summation y1 minus y0 cap ची व्हॅल्यू काय होती b नॉट प्लस b1 xi स्क्वेअर. सो आपल्याला काय प्रूव्ह करायचं याच्यात एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू b नॉट अँड b1, नंतर सेट ऑफ पार्शियल डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू 0 अँड सॉल्व b नॉट अँड b1. माझं सगळ्यात आधी काय प्रूव्ह करणार आहे की पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू b नॉट अँड b1. डॅबा बाय डॅबा बी नॉट समेशन वाय आय मायनस बी नॉट प्लस B1 xi स्क्वेअर इज इक्वल्स टू समेशन डॅबा बाय डॅबा बी नॉट वाय आय मायनस बी नॉट प्लस BI xi स्क्वेअर इज इक्वल्स टू समेशन 2y1 मायनस बी नॉट प्लस B1 xi मायनस 1. मायनस 1 का आला आपल्याला डिफरन्शिएट करतो बी नॉटने, त्यामुळे सो बी नॉट इज इक्वल्स टू मायनस टू समेशन y1 मायनस बी नॉट प्लस B1 xi मल्टिप्लाय केलं आहे 1ने. ओके, नाव विथ रिस्पेक्ट टू B1 डॅबा बाय डॅबा B1 समेशन y1 मायनस बी नॉट प्लस B1 xi स्क्वेअर so is equals to summation daba by daba b1 y1 minus b naught plus b1 xi square is equals to summation 2 y1 minus b naught plus b1 xi minus xi is equals to minus 2 summation xi yi minus b naught plus b1 x. Now we prove that setting the partial derivative equals to 0. आपलं इक्वेशन काय भेटलं होतं -2 समेशन वाय आय मायनस बी नॉट प्लस B1 xi इज इक्वल्स टू 0 -2 समेशन xi वाय आय मायनस बी नॉट प्लस B1 xi इज इक्वल्स टू 0. आपण इक्वेशन 2 सॉल्व केलं B1 अँड B2ने आणि इक्वेशन 1 सॉल्व केलं B नॉटने. ओके, सो रिमेनिंग टर्म इज कॉल्ड ॲज अ नॉर्मल इक्वेशन. जी रिमेनिंग किंवा रिअरेंज करतो आपण टर्म त्याला काय म्हणतात की नॉर्मल इक्वेशन. नाव सबस्टिट्यूटिंग दॅट हेअर अँड सॉल्व बाय B1 अँड B नॉट. नाव सॉल्व फॉर B नॉट. समेशन B नॉट सॉल्व करू आपण. समेशन y1 मायनस B नॉट प्लस B1 xi इज इक्वल्स टू 0 समेशन वाय I minus summation B naught minus summation B1 xi is equals to 0. समेशन काय केलं आपण सेपरेट केलं. नंतर समेशन वाय आय मायनस एन बी नॉट मायनस B1 समेशन xi is equals to 0. B नॉट आणि B1 काय आहे कॉन्स्टंट आहे. नाव
isolated the n times b naught, we get n b naught is equals to summation yi divide n minus b1 summation xi divide n. b naught is equals to y bar minus b1 x bar. नाव सॉल्विंग b1 चं इक्वेशन काय होतं, समेशन xi y1 मायनस b नॉट प्लस b1 xi इज इक्वल्स टू 0. सबस्टिट्यूटिंग टू y बार मायनस b1 x बार फॉर b नॉट. ह्या इक्वेशनला आपण कशाने सबस्टिट्यूट करणार आहे, b नॉटने. सो समेशन xi yi मायनस y बार मायनस b1 x बार प्लस b1 x1 इज इक्वल्स टू 0. Summation xi y1 minus y bar minus b1 x1 minus x bar is equals to 0. Summation x1 y1 minus y bar minus summation b1 x1 x1 minus x bar is equals to 0. सेपरेट केला आपण summation xi minus summation x1 y1 minus y bar minus summation b1 x1 x1 minus x bar is equals to 0. Summation x1 y1 minus y bar is equals to b1 summation x1 x1 minus x bar. b1 हा कॉन्स्टंट आहे, सो इज इक्वल्स टू टर्म काय आली, ही इकडे इज इक्वल्स टूला ही इकडे येताना काय झाली, डिवाइडला झाली. सो इज इक्वल्स टू समेशन x1 मायनस x बार y1 मायनस y बार डिवाइड बाय समेशन x1 मायनस x बार स्क्वेअर. काही नोट दिलेला आहे आपल्याला, नोट काय, समेशन x1 मायनस x बार y1 मायनस y बार इज इक्वल्स टू समेशन x1 y1 मायनस y बार मायनस समेशन x बार y1 y बार multiplied through by this term. So is equals to summation x1 y1 minus y bar minus x bar summation y1 minus y bar is equals to summation y1 minus y bar is equals to summation y1 minus ny bar is equals to 0. ही टर्म काय झाली, 0 झाली. So summation x1 y1 minus y bar is equals to summation y1 x1 minus x bar.